भेटला वाटतं. थांबा थांबा थांबा. काय ऐका ना. काय काय फार ऊन लागते अहो खूप. गरगरते मला मला माझ्या घरापर्यंत सोडताय का जरा? अहो महत्वाचं बरं कोणाच्या घरापर्यंत सोडायचं? मला माझ्या घरापर्यंत सोडताय का जरा? कुठे राहतात तुम्ही? जवळच राहते इथे रोडवर. हा का? पण मग मला ना उन्हामुळे असं गरगरल्यासारखं होतंय. अच्छा अच्छा म्हणजे तब्येत पण बिघडली तुमची. हा हा. चला बस आता मला उशीर होईल तर बस पण बसा जाऊ द्या. समाजसेवा करायचा माझा छंद आहे बसा. ठीक आहे ठीक आहे. बसलात का? हो हो हो. करू चालू? हो चला. कुठे राहतात तुम्ही? चला ना मी तुम्हाला सांगते. बर चला. आतापर्यंत सोडलेच आहे तर मग चहा घेऊन जा ना. अहो नको मला उशीर होईल. आले चहा इथपर्यंत सोडले माणूस नात्याने माणूस नात्याने चहाही घेऊन जा. बरं चला म्हणतात तुम्ही ना. चला हा, ठीक आहे चालेल. चला. या. इथं राहतात का तुम्ही? हो. चला घरी कोण कोण असतं? माझे मिस्टर मुलं. बर बर बरं आता बरं वाटतं तुम्हाला? हो आता जरा बरं वाटतंय. पहिलं गाडीवर बसायला टावर असं गरगर व्हायचं का? चक्कर यायचे? नाही मी ते काय झालं पूर्ण म्हणजे बाहेर गेली होती ना. हा, बसू का इथं? हा बसा बसा बसू शकता. बाहेर गेली होती ना हा. थोडी खरेदी पण बसून करायची घ्या बसून होती. घ्या जरा. खरेदी पण करायची होती. अच्छा अच्छा. हा ते लग्न आहे ना लग्नासाठी खरेदी करायची होती. पण मग ती जास्त उन्हामुळे ना मला हे व्हायला लागलं सगळं. काय आहे, करायला शक्यतो मी आहे ना लेडीजला गाडीवर घेत नाही परंतु तुम्ही तब्येतीचं नाव सांगितलं त्याच्यामुळे बोलत. नाही, मी हा. जेंट्सला घेतो पण लेडीजला कधी डबल सीट घेत नाही मी. आणि त्यातल्या त्यात आपली ओळख नाही हो हो आहे की नाही? ओळख बी नाही. बरोबर तुम्ही आहे. कोण कुठल्या काय हम्म. तुमचा स्वभाव माहिती नाही तर तरी बी बोलण्यातून तुमची परीक्षा केली मी. थोडीशी मानुषी आहे तुम्हाला असं. अजून काय म्हणतात? कुठे राहता तुम्ही? मी याला राहतो प्रॉपर तसा यवतमाळचा आहे मी अच्छा. पण इथे सर्व्हिस करतो HL ला. काय सर्व्हिसला आहे? सुपरवायझर म्हणून HL ला. अरे वा भारी आहे. चांगलं आहे. 50,000 रुपये महिना आहे. हा हा घरी बायको आहे मुलं आहे 2 हा हा. शेती पण आहे. हॅपी फॅमिली. हो थँक्यू. बरं पण चांगलं पाहिजे. बरं झालं तुम्ही आले. काही चहा वगैरे नाही नका आता. हे पाणी वगैरे आणू का? पाणी द्या फक्त आणि निघतो मग मी आता. मी तर येईल ना कधी परत तरी कधी येईल परत. बरं आले की या नक्की या. हो हो हो. ठीक आहे चालेल. नंबर द्या ना तुमचा. नंबर घेता का? नाही ते काम करा. हा द्या. मी कॉल तुमचा नंबर पेन आहे ना तुमच्याकडे? हा हा. हा. हे कागद काय कामाचं नाही ना? नाही राहू दे, राहू दे. ठीक आहे सांगा नंबर. माझा नंबर 9872 9686 36. ठीक आहे चालेल. नाव काय तुमचं? हिरालाल घुगे. बापरे नाव तर तुमच्यासारखं सुंदर आहे. हो हो नाव आवडलं माझं. हा चांगली गोष्ट आहे. स्वभाव पण छान आहे तुमचा. अच्छा मी तुम्हाला फोन केला तर चालेल ना? चालेल. काही प्रॉब्लेम नाही ना? नाही काही नाही प्रॉब्लेम. आपलं फ्री वातावरण आहे सर्व काही. बर ठीक आहे. करा फोन मग. हो हो निघतो मग मी. हो ठीक आहे चालेल. ओके. काय चालू आहे मग काका? काय नाही का पाटील बाई. अहो तर तुमचे भाऊ असले उद्योग करायला लागले तर आम्हाला यावंच लागतं ना. काय उद्योग काय उद्योग? तुमच्या भावाचं लग्न झालं नाही याचा अर्थ असा नाही की प्रत्येक बाईला तो छेड काढल त्यांच्या घरात काय काय घुसेल. बोलता तुम्ही? नीट बोला जरा. बाईनी कंप्लेंट दर्ज केलेली बघा. कंप्लेंट आहे त्याच्या विरोधात. आयला यानं काय काय कुठं नाही केला. अरे बापरे. आयला काय काय मला तर लई वाटलं ना तुम्हाला पण धक्का येतील. बसला. मग बोला तुमच्या भावाला आत्ताच्या आत्ता बोलवा हा नाहीतर मग पोलीस स्टेशनला बोलवा. नाही लगेच इथं बोलून घेतो ना. आता हे आपल्या गावचं मॅटर आहे म्हणून मी तुमच्याकडे आली. आपल्यात मिटून घेऊ हा, इकडे. आपल्या गावचं ते चव जाते ना त्याच्यामुळे मला इथे यावं लागलं. हॅलो हिरालाल. अरे कुठे आहे तू? इकडे घरी अर्जंट येते. काय कोते करून ठेवले? इकडे घरी ये. बाकी नको पंचायती करू. कीर्तन ऐकायला बसलो होतो मी. हा कीर्तन ऐकायचे. इकडे तमाशा झाला कीर्तन ऐकत. बायांची छेड काढायची असले उद्योग बाहेर जर कळाले तर आपल्या गावाची काय चव राहणार आहे. गावाची आमच्या घराण्याची इज्जत जाईल ती. हे असले विषय हे तुमच्या घरात काय रे? तुम्ही कुणीकडे आमच्या घरी गरीबाच्या? नाही गरीबाच्या घरी नाही. मग हे काय रे? पहा, हा?
तू त्या बाईची छेड काढली का? हो मॅडम, असं काय बोलतात तुम्ही? गच्ची सोडा. अरे कंप्लीट करेल ते ना, कंप्लेंट केलेली. कंप्लीट करेल ते ना. कसली कंप्लेंट? कोणत्या बाईला घेऊन गेला होता तू? कुठे फिरला तिच्या बरोबर काही? अरे हा, ते पोराच्या दिवशी एक बाई होती, ती म्हणे माझं डोकं दुखू राहिलं, ऊन पडलं कडाक्याचं, म्हणून मी गाडीवरून तिला तिच्या घरी सोडवलं. काय गरज होती? अरे समाजसेवा करणं हा माझा छंद आहे. समाज तिने सेवा. तुझ्या विरुद्ध केस केलेली अरे की आणि माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला हा, घरात अरे अरे घुसून. अरे 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 अरे, एवढं पाप मी कुठे फेडू? हे खोटं नाटक आहे सगळं दादा, असं मी करील का? माझ्यावर भरोसा आहे का नाही तुमचा? हा? माझा आहे भरोसा. आहे ना भरोसा? मग या कागदाला गोळी मारा ना, कागदाला या कशा बाय त्याचे लाड आता करायचे नाही. रिपोर्ट दर्ज झालेली, मला त्याची तर शहानिशा करावं लागेल. अरे मॅडम, जर तसं तुमच्याकडे शहानिशा जर प्रूफ नसेल हा. तर मी तुम्हाला जेलमध्ये टाकेल. आणि तिच्याकडे आणि काय ठाण्याला proof आहे? जावं लागेल तिच्याकडे तुम्हाला. काय प्रूफ आहे? मी गाडीवर बसून आणि तिला तिच्या घरी सोडलं तरी मला म्हणे चहा घ्या, जेवण करा, म्हटलं नको चहा हे नको, तुम्ही जेवण. बोलताय, ती वेगळं बोलतीये. त्याला मी काय करू मॅडम आता? बाईची केस पहिले घेतली जाते ते तुम्हाला माहितीये ना. तेव्हा योग्य आहे ते करा, योग्य अयोग्य काहीच करू नका मॅडम. माझं ऐका, मी प्रतिष्ठित माणूस आहे, माझी बेइज्जती होईल, माझ्या भावाची बेइज्जती होईल. गावामध्ये आम्ही दोघं भाऊ प्रतिष्ठित माणसं आहे. हे ना, हे आमच्या घराण्यात असं करणार नाही. हं? पण याला काय का उद्योग नाही बायला काय गाडीवर नाही ते काय काम? म्हटलं दादा, मी इथून पुढे नाही घेणार आता. हा. मला काय माहिती बा अशा खोडीच्या असतात म्हणून. नाही नाही. आता एक काम करा, त्याच्यासाठी बोलवलं का मला एवढ्यासाठी? मग आता ते काय एवढ्यासाठी नाही, तुम्हाला आता complaint जेलमध्ये दाखल केली. तुम्हाला जेलमध्ये टाकावं लागल. नाही, एक तर नाही, संध्याकाळी तुम्ही स्वतः तिथे जेलमध्ये या, नाहीतर आम्हाला घेऊन उचलावं लागेल तुम्हाला डायरेक्ट तुमच्या मॅडम, विरुद्ध अरेस्ट नाही वॉरंट. तर नाही तो आम्ही दर- ना दर काय साहेबापर्यंत येतो आणि तिला बोलवा. ठीक आहे, येतो हा. आम्ही. जा, पाहतो आम्ही काय आहे ते. असं चला जाऊ का मग? मला पण कीर्तनाला जायचं. नाही नाही, कीर्तन राहू देते. हे कीर्तन मिटव एकदा. तुम्ही जर नाही आले तर तुमच्या विरुद्ध ऍक्शन हा. होईल. मी नाही, तुम्हाला मॅडम. फायनल अँड ए, येऊ मॅडम, पण ये. ते खोटं नाटक लिहिलेलं आहे त्या महिलेने. ते तुम्ही सांगताय. मला प्रूफ पाहिजे, प्रूफ शिवाय इथं काय होणार नाही. हा. आणि लवकरात लवकर करा. बर, आले. बोलायचं होतं मला जरा. घरी येऊ का? बरं बरं, घरी चल, तुम्ही येतो घरी मग. मला फसवायला निघली का? आता मी आहे ना, तुझं मला सगळं बोलणं रेकॉर्डिंग करतो आणि ते कोर्टा पुढं पाठवतो. मग समजेल तुला मी बी कोणत्या जातीचा आहे म्हणून. तर ठीक आहे. आराम चालला का? हो, आलेत का? हा, आलो ना. बसा बसा. अरे काय बसायला, तुम्ही बसायला म्हणायला जागा ठेवली नाही, काही नाही. मग मी काय केलं असं? काय केलं? तुमच्या मनाला विचारा ना काय केलं म्हणून. माझ्या मनाला मग माझं म्हणतेली साप आहे. काय साप आहे? मग सांगा ना. साप असतं तर असं लिखापडी केली असती का पोलीस स्टेशनला जाऊन? अच्छा, माझ्या नावाची बदनामी केली. मी प्रतिष्ठित गावातला माणूस, समाजसेवा करणारा. तुम्हाला मी गाडीवर घेतलं, इथपर्यंत सोडलं. मी काही चूक केली का? जो प्रतिष्ठित माणूस असतो हा. ना, तो घरापर्यंत कधीच येत नाही. मग घरापर्यंत चहा पण पित नाही आणि पाणी पण पित मग नाही. मी चहा पाणी पिलो दुसरी का? गोष्ट म्हणजे हा. अनोळखी माणसाला नंबर पण देत नाही. अच्छा, हो, मग ती चूक झाली का? ते तुम्हाला माहिती, ते तुम्ही ठरवायचं. तुम्ही काय काढायला मी मूर्ख हा? नाहीये. असं नका करू. ते जे लिहिलेलं आहे तुम्ही ते माघार घ्या. गरीब माणूस आहे मी. गरीब आहे. हा, प्रतिष्ठित माणूस आहे. हसतात तुम्ही खुशालराव. तुम्ही गरीब आहे. मग बरं ऐका ना, हा, मला ना 5 लाख पाहिजे. किती? 5 लाख. तुम्ही ध्यानावर आहेत का? डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? 5 लाख कुठून आणू मी आणि कशाबद्दल देऊ? जास्त आवाज नाही चढवायचा, हा? हळू बोलायचं. हा का? कळालं? हळू बोलायचं. का बरं? बायकांचे कायदे म्हणून का? महिलांचे कायदे जास्त म्हणून त्याचा गैरवापर करू राहिलेत का तुम्ही? कसला वापर करते मी? मग मी कसला वापर केलाय? मग कशाबद्दल तुम्हाला 5 लाख द्यायचे? पाहिजे. हा? 5 लाख पाहिजे. अहो कष्ट करा ना प्रामाणिकपणे, मग पैसे कमवा ना. का असे लोक- आतापर्यंत फक्त पोलीस पाटलापर्यंत तुमची केस गेली आहे. फक्त 5 लाख पाहिजे. हा हा, हा. मोबाईल काय बघताय? नाही काय बघताय म्हणजे? अहो मला घाम फुटला ना एकदम अक्षरशः. अच्छा, हा, हा. तर मी काय म्हणत होते, हं? आतापर्यंत फक्त पोलिसांपर्यंत गेली, म्हणजे पोलीस पाटलापर्यंत. हं. पुढे मी काय काय करू शकते याचा अंदाज सुद्धा नाही लावू शकत. मला शोभतं का हे असं? कुठे एवढं पाप कुठे फेडशाल? एका सभ्य माणसावर तुम्ही असा आरोप टेकू राहिले. हा, 5 लाख रक्कम मी जगल का? पूर्ण आयुष्यभर तरी 5 लाख रुपये मी कमवू शकणार नाही. 5 असं लाख? म्हणजे तुमच्याकडे नाही 5 लाख? नाही नाही नाही, असं नका करू. 5 लाख तुमच्याकडे नाही? नाही नाही. ठीक आहे, परवाला भेटा. कुठं भेटा? हा, परवाला भेटा म्हणजे? मी नाही भेटणार आहे. मग? आपोआप तुम्ही माझ्या पाया पडत असाल. असं? हा, असं एवढंसं भांड सुद्धा भेटणार नाही तुम्हाला.
असं नका करू मॅडम, तुम्हाला काहीच सांगतो. पुरणार नाही, हा? काहीच पुरणार आहे. डोक्यातले केस बी कमी होतील तुमच्या. हा का? एवढा मोठा दावा टाकाल मी तुमच्यावर. अरे बापरे, कुठला भेटतात पस्तावा आला का? तुम्हाला गाडीवर घेऊन आणि ते 5 करून. लाख भेटतात का? मी समाजसेवा नाही, तुम्ही करायला कपडे फाडून पूर्ण ओरडायला. असं का? हा बरं बरं, मग काय जे करायचं ते करा. 5 रुपये सुद्धा तुम्हाला भेटणार नाही माझ्याकडनं. नाही भेटत. नाही, आणि ती अपेक्षा पण ठेवू नका तुम्ही. येतो मी, कुठे जात आहे? चाललो घरी. का? का म्हणजे? मला पैसे लागतील. मोबाईल बघू, मोबाईल बघू. नाही नाही नाही, मोबाईल मोबाईल नाही, मोबाईल भेटणार नाही. अहो, मोबाईल दे. दादा, हा जी खवली ना आपण, सत्याला आहे ना, सत्याला फार धार असते. नाही सत्य तिच्यावर सगळं रेकॉर्डिंग करून आणलेलं आहे मी. असं का? हा बा, लिहिलेलं सुद्धा आहे आणि रेकॉर्डिंग सुद्धा आहे. नाही नाही जाऊ दे. 10 लाखाची मागणी केली तिनं परत तिच्या घरी जाऊन. बघा त्याच्यामध्ये दिसतं ना, हे बाय, नाही आहे ना आहे ना हा, ऐकतो मी. थांब थांब थांब. 10 लाखाची मागणी बी केलेली आहे. नाही नाही 5 लाख म्हणतील ती. हा, 10 लाख. नाही नाही तू चुकू राहिला. 5 लाख. याच बोलण्यात तू चुकत होत. 5 आहे का? हा हा. 5 लाख म्हणली. तिला म्हटलं 5 बी नाही, 10 बी नाही, 5 बी नाही भेटणार म्हटलं. मी घाबरून गेलो ना खूप. घाबरल्यामुळे आपला मी ना सत्याचा विजय झाला. मी तुला लय बोललो रे. माझी बोबडी बोल. मला आहे ना लय वाईट वाटलं आता तुला. मग माझ्यावर भरोसा आहे ना दादा. हा. आणि मग माझ्या भरोसा तुझ्यावर होता. हम्म. पण हे काय आहे? हे अशा बाया निघल्या खूप अंडरस म्हणजे आवारी बाई येते एकदम. एकदम म्हणजे थरकराल बाबा. हे 5 लाख द्यान हे द्यान असे उद्योग करणार लय बाया झाल्या. हो आता काही घाबरायचं नाही खर्च आपल्याला. करायचे नाही. पैसा लोक बघितलं ना आता तुम्ही. हा. आता काय करायचं? नाही जाऊ दे मग ते आपलं नाव तू कमवलं. मग? आता तिला जेलमध्ये घालू आपण. चालेल तू चालेल. काय घाबरू नको हा. आता. आता तिच्या घरी जायचं का मग? चल तिच्या घरी चल. चला या या मॅडम या. जेलमध्ये घालायला आली मी आता. हा, घाला ना, जेलमध्येच घाला ना, बसा ना. त्या बाईलाच घालावं लागल. म्हणजे हा? म्हणजे? आमच्या चांगल्या रईत घरानं आमचं आणि आमच्या घराण्यावर आज खोटे नाटे आरोप करायचे काही बी. म्हणजे आम्ही काय कोण वाटलं? प्रूफ काय? मी पुढे काय गेला. केलं माहितीये का? तिच्या घरी लोकांनी गेलो तर केलं. तिला आहे ना, किती लाखाची दादा? 5 लाख 5 लाखाची आहे बाय. 5 लाखाची मागणी केली माझ्या. मी मोबाईल रेकॉर्डिंग सगळे पुरावे आणले. हा, आणि शिवाय मला तिथं मारलं. फक्त पोलिसांपर्यंत गेली, म्हणजे पोलीस पाटलापर्यंत. पुढे मी काय काय करू शकते याचा अंदाज. आहे का? खरंच तर रेकॉर्डिंग केलेली. मग आता कोणाला जेलमध्ये टाकायचं आता ते एक काम ठरव. करा, मी जे सांगते ना तसं करा तुम्ही. आहे का घरी? का आता तुम्ही जी मागणी केली होती ती मी कशी तरी पूर्ण करून टाकली ना. कारण समाजामध्ये इज्जतीला फार महत्व आहे. माझी बेइज्जती होऊ नये म्हणून ते पैसे घेऊन आलो मी. 5 लाख रुपये. तुम्ही खरंच 5 लाख रुपये आणले? हो, मग खिशात आहे ना. बघू. हे पहा. हो हो. पण हे बाई, आता तरी बेइज्जती करू नका माझीवाली. हा? नाही, मोज- बघू, बघू. एक मिनिट मला मोजायची आहे अजून. पैसे थांब. मला मोजायचे होते. हिला आधी जेलमध्ये टाका तू. ये ना लुबाडून तू असले धंदे करते. तुझं आजचं नाही, तू 2-3 माणसं फसवलेले. पोलीस बाटलीने ओळखलं काही? सरकारी माणूस आहे पोलीस बाटली. मी काय नाही केलेलं. काही नाही केलं. काय केलं नाही. माझ्याकडे पाहून बोला ना. काही नाही केलं म्हणजे? एखादा आत्महत्या करील. चांगल्या माणसांची बेइज्जती होती. हा? आम्ही सरपंच गावचे, माझे भाऊ प्रतिष्ठित माणूस. अहो, मी त्यांची मजाक करत होते. काय? मी तुम्हाला ओळखते. तुला काय वाटलं? मी तुम्हाला ओळखते ना. हो, हे असं आपण ओळखतं. गाडीवर आलो होतो ना. हो, हो, हो. तुम्ही चहा पण पिली होती ना. बरोबर. हे बघा माझा नंबर सांगितलं त्यांच्याकडे. मी त्याला फोनवर पण बोलते. हे काय ना, सगळं रेकॉर्ड झालेलं. दाखव रेकॉर्डिंग तिला. रेकॉर्डिंग दाखव. काय? दाखव पाहू दे तिला. बाई दादा, 5 लाखाची मागणी केली. ऐका दादा, हा. बटन दादा. 5 लाखाची 5 मागणी. लाखाची मागणी करेल रेकॉर्डिंग घे. आठवतं ना? 5 लाख मागितले ना याच ठिकाणी बसून. तिला दाखवा. फोटो काढेल, व्हिडिओ काढलाय. अहो, पण मी तूच ही. हो. आता आहे ना, उशीर करू नका. ताबडतोब तिला पोलिसाच्या हवाली करा. काय अहो, ग? नाही. तुला काय वाटलं? तुझ्या साईडने कायदा आहे, याचा अर्थ पुरुष काय फसतीलच का तुझ्या जाळ्यात? पुरुषाच्याच पण साईडने कायदा आहे. तू तर विसरूनच गेली त्या गोष्टी. पुरुष आयोग सुद्धा आहे. महिला आयोग आहे ना, पुरुष आयोग बी. चला हिला ऐका ना. हा. चला. अहो, मी तुमच्या पाया पडते. काय पाय नाही पडायचे. चला. अहो, ऐका ना प्लीज. आता तुम्ही बऱ्या किती सांगायला होता ना, मुलाला नाही, नाही. दंड घेऊ. तेव्हा अहो, चल. नका. छान. चल. चला नाही, आम्ही नाही चला. सांगणार. अहो, तुम्हाला ही सजा झाली पाहिजे आजच्या महिलाला. अहो, मॅडम. अहो, ऐका नाही, ना. नाही. हो पुढे. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि लाईक करा. प्रेक्षकांना एवढी नम्र विनंती.